या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत प्रत्येक मुलगी तिचा चेहरा झाकून फक्त डोळ्यांचे फोटो काढत असते आणि मग त्यानंतर लोगोवर असणारे ते डोळे आणि त्या मुलीचे डोळे हे मॅच केले जातात. मात्र कित्येक मुलींचे डोळे मॅच केल्यानंतरही त्या लोगोवर नेमके कोणाचे डोळे आहेत हे किर्लोस्करांना समजत नाही आणि त्यामुळे त्यांचं टेन्शन वाढतच जातं. दुसरीकडे सावित्री पारूला समजावत असते की पारू बाळा, जर तू त्या ठिकाणी गेली तर आदित्य बाबांमध्ये आणि अहिल्या मॅडममध्ये कोणतंही भांडण होणार नाहीये आणि तू विसरू नकोस की तू त्या घरची मोठी सून आहे आणि आत्ता त्यांना तुझी खूप गरज आहे. जर तू त्या ठिकाणी गेली नाही ना तर तो लोगो आपल्या हातून जाईल आणि त्या दिशा मॅडम जिंकतील. आणि हे ऐकून पारू म्हणते की हो सावित्री आत्या, पण मी तिथे नाही ना जाऊ शकत. पण सावित्री म्हणत असते की पारू बाळा, मी सकाळीच आदित्य बाबांचं बोलणं ऐकलं. ते म्हणत होते की तिथे प्रत्येक मुलगी चेहरा झाकून येईल, फक्त त्या मुलींना त्यांचे डोळे दाखवायचे आहेत. आणि हे ऐकून पारूला तर खूपच आनंद होतो. तर सावित्री तिला समजावत असते की आता तू एक काम कर, पटकन त्या ठिकाणी जा, तुझा चेहरा कोणालाही दिसणार नाही याची काळजी घे आणि आपल्या कंपनीचा तो लोगो वाचव. आणि ते ऐकून पारूसुद्धा आनंदाने हो म्हणते आणि लगेच त्या कॉन्टेस्टच्या ठिकाणी जाण्यासाठी निघते. दुसरीकडे ती दिशा एका वेगळ्याच मार्गाने त्या हॉलमध्ये प्रवेश करते आणि हसतच एके ठिकाणी जाऊन ती कॉन्टेस्ट बघायला सुरुवात करते. इकडे सगळेजण काळजीत बसलेले असतात. प्रत्येक मुलीचे डोळे मॅच केले जातात, मात्र कोणाचेही डोळे त्या लोगोसोबत मॅच होत नसतात. सगळेजण खूप काळजीत असतात आणि मग त्यानंतर शेवटी फक्त एकच मुलगी उरते. त्यानंतर ते अँकर त्या मुलीला स्टेजवर बोलावते, तिच्या डोळ्यांचा फोटो घेतला जातो. ते डोळे मॅच केले जातात, मात्र तिचे डोळे देखील त्या लोगोसोबत मॅच होत नाही आणि ते बघून सगळेजण तर पूर्णपणे खचूनच जातात. आदित्य तर खूपच वैतागलेला असतो. दिशा मात्र हसत असते आणि मग त्यानंतर ती जोरजोरात टाळ्या वाजवायला लागते आणि तिचा आवाज ऐकून सगळेजण रागातच तिच्याकडे पाहू लागतात. आदित्य आणि अहिल्या तर खूप चिडलेले असतात. तर दिशा अहिल्याच्या समोर जात म्हणते की वा सासू मॉम, मला तर खरंच खूप मजा आली. म्हणजे मला माहिती होतं की तुम्ही हारणार आहात, मात्र मी थोडा वेळ खेळ खेळायचं ठरवलं, पण तुम्हालाच हरण्याची खूप घाई झाली होती, म्हणूनच तुम्ही ही कॉन्टेस्ट ऑर्गनाईज केली. आता बघितलं ना काय झालं ते, आता तो लोगो तुमच्या हातून गेलाच असं समजा. आणि हे ऐकून अहिल्या खूप चिडते, मात्र ती दिशा पुढे काही बोलत नाही. दिशाची मात्र बडबड सुरूच असते. ती म्हणत असते की अहिल्या बघ, आता मी तुझ्या कंपनीला मार्केटमध्ये कसं तोंडावर आपटवते ते. आणि ते ऐकून प्रीतम तिच्या अंगावर धावून जातो, पण आदित्य त्याला थांबवतो. आणि त्याचवेळी दुसरीकडे एक माणूस त्या अँकरला जाऊन सांगतो की आपल्या या कॉन्टेस्टसाठी एक नवीन फ्रेश एंट्री झाली आहे आणि मग ते अँकर त्या मुलीला बोलवायला सांगते. तर इकडे दिशा, अहिल्या, आदित्य यांचा वाद सुरू असतो. दिशा वाटेल ती बडबड करत असते, सगळ्यांसमोर अहिल्याचा, आदित्याचा अपमान करत असते आणि म्हणत असते की संपली ना ही कॉन्टेस्ट, आता निघा इथून. पण तितक्यात ते अँकर म्हणते की नाही मॅडम, अजून कॉन्टेस्ट संपलेली नाही आहे. आणि मग ते अहिल्या आदित्याला सांगते की आत्ताच इथे एक फ्रेश एंट्री झाली आहे आणि त्या मुलीचा असा दावा आहे की हे डोळे तिचेच आहेत. पण हे ऐकून दिशा खूप चिडत्याने वाद घालायला सुरुवात करते. पण अहिल्या तिला सांगते की आता शांत बसायचं, कारण हा कार्यक्रम आमचा आहे आणि त्यामुळे नाईलाजाने दिशाला शांत राहावं लागतं. आणि मग तितक्यात पारू त्या ठिकाणी येते. तिने वेगळेच कपडे घातलेले असतात, चेहरासुद्धा पूर्णपणे झाकलेला असतो आणि त्यामुळे ती पारू आहे ही गोष्ट तिथे असणाऱ्या कोणाच्याही लक्षात येत नाही. सगळेजण उत्सुकतेने तिच्याकडे पाहत असतात आणि मग त्यानंतर पारू तिच्या डोळ्यांचा फोटो काढून घेते आणि मग तिचे डोळे त्या लोगोवर असणाऱ्या डोळ्यांसोबत मॅच केले जातात. सगळेजण आतुरतेने नेमका काय रिझल्ट येत आहे याची वाट बघत असतात आणि मग शेवटी ते डोळे 100% मॅच होतात. सगळे किर्लोस्कर तर खूप आनंदात असतात. प्रीतम तर मोठमोठ्याने ओरडत उड्याच मारू लागतो. आदित्यचा आनंद तर गगनात मावेनासा झालेला असतो. आणि त्यावेळी दिशा मात्र खूप चिडते. ती रागातच पारूकडे बघत मनाशी म्हणत असते की ही बावळट मुलगी कोण आहे, ती पारू तर नसेल ना. आणि त्यावेळी पारू मात्र खाली मान घालून एका कोपऱ्यात उभी राहते. त्यानंतर मग सगळे किर्लोस्कर स्टेजवर जातात. अहिल्या पारूच्या जवळ जात विचारते की बाळा, तू कोण आहेस, आम्ही किती दिवसांपासून तुझा शोध घेत होतो. आणि तितक्यात ते अँकर त्या ठिकाणी येत म्हणते की मॅडम माफ करा, पण या मुलीला बोलता येत नाही. आणि ते ऐकून सगळ्यांनाच वाईट वाटते. आदित्यच्या डोळ्यात तर नकळतपणे पाणी येते. तो प्रेमाने तिच्याकडे पाहत असतो. तर अहिल्या म्हणत असते की काही हरकत नाही, पण तू खरंच आज इथे येऊन आमच्यावर खूप मोठे उपकार केले आहेत. आणि मग त्यानंतर अहिल्या तिला सांगते की प्लीज
प्लीज आम्हाला तुझा चेहरा दाखवशील का. पण तितक्यात ती अँकर म्हणते की मॅडम या मुलीने आपल्यासोबत एक कॉन्ट्रॅक्ट केला आहे. तिने तिच्या डोळ्यांचे फोटो आपल्याला कोणत्याही अटींशिवाय वापरायला परवानगी दिली आहे. पण त्याचसोबत तिने असं देखील सांगितले की ती तिचा चेहरा कोणालाही दाखवणार नाही. आणि हे ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. पण मग त्यानंतर अहिल्या दिशाला म्हणते की कळलं ना तुला, आता हा लोगो आमच्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. त्यामुळे तुझा खेळ संपला आहे, निघ इथून. आणि ते ऐकून दिशा रागातच तेथून निघून जाते. त्यानंतर पारू अहिल्याचा आशीर्वाद घेते. तर अहिल्या तिला आशीर्वाद देत तिचं खूप कौतुक करू लागते. आणि मग त्यानंतर अहिल्या तिला म्हणू लागतो की आम्हा सगळ्यांनाच तुमचा चेहरा बघण्याची खूप उत्सुकता आहे. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर प्लीज तुम्ही आम्हाला तुमचा चेहरा दाखवू शकता का. पण त्यावेळी पारू मान हलवून नकार देते. तर अहिल्या म्हणते की आदित्य काही हरकत नाही, त्यांची काहीतरी अडचण असेल, आपण उगाच त्यांना जबरदस्ती करायला नको. आणि त्यामुळे आदित्यला तर खूपच वाईट वाटते आणि त्याचा पडलेला चेहरा बघून प्रीतमला देखील त्रास होत असतो. आणि मग त्यानंतर पारू लगेच तेथून जाण्यासाठी निघते. मात्र जाता जाता ती आदित्यकडे बघते आणि त्यामुळे आदित्यसुद्धा तिच्या पाठोपाठ त्या हॉलमधून बाहेर येतो. इकडे पारू पटकन घरी जाण्यासाठी निघालेली असतेच, पण तितक्यात आदित्य त्या ठिकाणी येत तिला थांबवतो. आदित्यचा आवाज ऐकून पारू घाबरते. तर आदित्य तिच्याजवळ जात म्हणतो की मॅडम तुम्ही इथे येऊन खरंच आमच्यावर खूप उपकार केले आहेत. आणि खरं तर मला तुम्हाला एक रिक्वेस्ट करायची होती. तुम्ही प्लीज गैरसमज करून घेऊ नका, पण शांतपणे माझं बोलणं ऐकून घ्या. आणि मग तो पारूला असं सांगू लागतो की जेव्हापासून मी हे डोळे बघितले आहेत ना, तेव्हापासून मी या डोळ्यांसोबत खरंच खूप बोललो आहे. मी माझ्या मनातील प्रत्येक गोष्ट या डोळ्यांना सांगायचो. प्रत्येक सुखदुःखामध्ये या डोळ्यांनी माझी साथ दिली आहे. मी खरंच खूप वाट बघितली आहे या डोळ्यांमागचा चेहरा कोणाचा आहे हे बघायची. जर तुमची काही हरकत नसेल तर प्लीज तुम्ही मला तुमचा चेहरा दाखवू शकता का. आणि मग तो पारूसमोर हात जोडत म्हणतो की तुम्ही प्लीज फक्त एकदा मला तुमचा चेहरा दाखवा. मी प्रॉमिस करतो की यानंतर मी तुम्हाला कोणताही त्रास देणार नाही. आणि आदित्यचं असं बोलणं ऐकून पारू त्याच्याकडे पाहू लागते. आणि मग त्यानंतर ती तिच्या चेहऱ्यावर बांधलेला तो स्कार्फ काढण्यासाठी जाते. पण मग तितक्यात तिला दामिनीचं बोलणं आठवतं. दामिनीने तिला दिलेली धमकी आठवते आणि तिला भीती वाटते की जर आदित्य सरांना कळलं की ती डोळ्यांवाली मुलगी मी आहे तर त्यांच्यामध्ये आणि देवयाईंमध्ये खूप मोठं भांडण होईल. आणि मग त्यानंतर ते नाईलाजाने नकार देते. तर आदित्य म्हणत असतो की ठीक आहे, मला माहिती आहे तुमची काहीतरी अडचण असू शकते, त्यामुळे मी तुम्हाला जबरदस्ती नाही करणार, तुम्ही जाऊ शकता. आणि मग ते ऐकून पारू लगेच तेथून जाण्यासाठी निघते. पण मग तितक्यात आदित्य तिच्या पायात असणाऱ्या पैंजणांचा आवाज ऐकतो आणि तो पुन्हा तिच्याकडे वळून बघतो. त्याचं लक्ष तिच्या पैंजणांकडे जातं आणि ते पैंजण बघून आदित्यला मोठा धक्काच बसतो. त्याला आठवतं की त्याने हेच पैंजण पारूला गिफ्ट म्हणून दिले होते. आणि मग शेवटी त्याच्यासमोर त्या डोळ्यांचं सत्य येतं. दुसरीकडे सावित्री पारूचीच वाट बघत असते. तिथे नेमकं काय घडत असेल याची तिला काळजी वाटत असते. तितक्यात दामिनी त्या ठिकाणी येते. ती मोठमोठ्याने पारूला हाका मारत असते आणि पारू नाही आहे हे कळाल्यावर ती खूप चिडते आणि सावित्रीला पारूबद्दल विचारू लागते. सावित्री तिला काहीतरी सांगायचा प्रयत्न करते पण दामिनी ऐकून घेत नाही. आणि मग तितक्यात पारू त्या ठिकाणी येते. तिला बघून दामिनी चिडून म्हणते की मला माहिती आहे तू कुठे गेली होतीस ते, कारण मला सावित्रीनेच सांगितलं आहे. आणि ते ऐकून पारू घाबरून सावित्रीकडे बघते. तर सावित्री तिला इशारा करतच काही सांगितलं नसल्याचं म्हणते. आणि मग त्यानंतर पारू नाटक करत दामिनीला असं सांगते की मी घरी वाळवण काढण्यासाठी गेले होते. आणि ते ऐकून त्यावर दामिनी लगेच विश्वासही ठेवते. पारूला 4 शब्द सुनावते आणि तेथून निघून जाते. आणि मग त्यानंतर सावित्री पारूला त्या स्पर्धेच्या ठिकाणी नेमकं काय काय घडलं हे विचारू लागते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत दिशाचा हा डावसुद्धा तिच्यावरच उलटल्यामुळे ती खूप चिडलेली असते. तर दुसरीकडे सावित्री पारूचं खूप कौतुक करत असते. पण मग त्यानंतर प्रीतम पारूला असं म्हणतो की पारू तुला माहिती आहे का, त्या मुलीने आपल्या कंपनीचा लोगो वाचवला आणि मग त्यानंतर ती हुशारीने रिक्षातून घरी जात असताना मी तिचा चेहरा बघितला. आणि हे ऐकून पारू मात्र घाबरते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.